करावं, तिला आईचं अंतकरण म्हणावं. मातेची अवस्था काय जाणे बाळ, काय कळावं त्या लेकराला आपल्या आईचं अंतकरण. का हो, तिशी तो सकळ चिंता त्याची. मेल्यानंतर सुद्धा देवाकडे हात जोडावं, माझ्या लेकराला सुखानं ठेव म्हणावं. असं या जगात एकच तत्व आहे, त्या तत्वाचं नाव आई आहे. का हो तुकोबऱ्या, आई नेमकी कशी आहे? तुकोबऱ्या म्हणतात, आम्ही माळ्याच्या कुटुंबामध्ये जन्माला आलेली लोक आहे. शेती बागायत करणं हा आमचा धंदा आहे. जसं वाटणी जाताना एखादी भोपळ्याची बाग पाहिली ना, त्या तारावरती एखादा भोपळा असतो आणि लोक म्हणतात, काय भोपळ्याला तारण आलगड धरलंय. पण तुकोबऱ्या म्हणतात, तारण भोपळा धरला नाही, मग ताराला आधार देणारा दगड आहे. तसं बरेच भोपळे म्हणतात, आम्ही आमच्या जीवावर आहे, पण भोपळा भोपळ्याच्या जीवावर नाही, त्याला आधार देणारा आई नावाचा दगड आहे. नाळ आईची जोडलेली आहे. जसा ताराचा आणि दगडाचा संबंध आहे, तसा आईचा आणि लेकराचा संबंध आहे. आईचा परस्परे आहे जो विचार, भोपळ्याचा तार दगडासे. तुकोबऱ्या म्हणतात, पण ह्या लेकरांना आई कळत नाही असं नाही का हो, पण आई कळते. पण कधी? बाई येईपर्यंत आई कळते. 21-22 वर्षापर्यंत लेकरू कधीच आई 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 म्हणल्याशिवाय राहत नाही, पण बाई आली का आईचं पटांगण केल्याशिवाय राहत नाही. मग कसं? तुकोबऱ्या म्हणतात, सापासारखं. सापाला ऊन लागायला लागलं तर साप चंदनाच्या बुडात जातो, चंदनाच्या सावलीत राहतो, पण ऊन संपलं, सावली आली का बाहेर येतो, दिसन त्याला डसायला लागतो. तसं 22 वर्ष आई आई म्हणणारा पोरगा जर बायको आल्यावर डसत असेल तर तो पोटाला आलेला साप आहे. भुजंग पोटाळी चंदनाचे अंग, निवे परी संग नोहे तैसा. तुकोबऱ्याला विचारलं, का हो आई किती मोठी? तुकोबऱ्या म्हणतात, आईपेक्षा संत मोठे. या जगात आईपेक्षाही आमच्यावरती प्रेम करणारं जर मोठं कोण असेल तर ते संत आहे. म्हणून त्या संतांना तुकोबऱ्या विनंती करतात की तुम्ही स्वतः असणारं परीस व्हा, आम्हाला लोखंड करा. ज्या दिवशी तुमचा आणि आमचा संबंध येईल त्या दिवशी आमचं सोनं होईल. तुका म्हणे करा परिसाची परी, मज ठेवा सरी लोखंडाचे. ऐसा परस्परी आहे जो विचार, भोपळ्याचा तार दगडाशी. विठ्ठल 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 अभंगाचा सरळ सरळ भावार्थ तुमच्या पुढे मांडलेला आहे. यथामती यथावकाश आपल्या संकल्पित वेळेमध्ये माझ्या अल्पशा बुद्धीनुसार अवघ्या 1 तासामध्ये आपण या अभंगावरती चिंतन करण्याचा प्रयत्न करू. तत्पूर्वी पवित्र आणि पावन माढा तालुक्यातलं एक वैभवशाली गाव म्हणजे विनायकराव पाटलांचं सापटणे गाव. आणि या सापटणे गावामध्ये शेंडे यांच्या कुटुंबामध्ये आईच्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं यथार्थ योग्य गरजेचं प्रयोजन म्हणजे चालू असलेलं हरिकीर्तन. विठ्ठल वैकुंठवासी कैलासवासी स्वर्गलोकवासी गंगूबाई श्रीरंग शेंडे यांचं आज प्रथम पुण्यस्मरण आहे. अर्थात तुमच्या आमच्या भाषेमध्ये याला वर्ष श्राद्ध म्हणतात. आणि त्यांच्या पाठीमागं त्यांचा शेंडे परिवार आहे. परंतु अत्यंत आयुष्यभर ज्यांच्यावरती नितांत प्रेम केलं ते त्यांचे 2 चिरंजीव श्रीयुत हरिभक्तीपरायण अमोल श्रीरंग शेंडे आणि श्रीयुत हरिभक्तीपरायण विनोद श्रीरंग शेंडे असे त्यांचे 2 चिरंजीव. त्यांच्या असणाऱ्या पाठीमागचा सुना नातवंड समस्त असणारा परिवार आणि या परिवारानं एकत्रित येऊन आपल्या आईच्या ऋणातून उतरे होण्यासाठी आजचा हा केलेला सोहळा आहे. त्या निमित्तानं माझ्यासारख्या सामान्य कीर्तनकाराकडं ही सेवा आमच्या अकोले गावची हरिभक्तीपरायण अत्यंत गोड स्वभावाचे व्यक्तिमत्व, गावातला कुठलाही सप्ताह असू दे त्यांच्याकडे ते व्यासपीठ असतं. आमच्या हरिभक्तीपरायण जालिंदर महाराज घाडगे, पण त्यांनाही असणारं त्या ठिकाणी उक्ती देणारे, त्यांनाही मला बोलायला लावणारे आपलेच असणारे पाहुणे किंवा यांचे असणारे मावस भाऊ, ही ज्यांची मावशी आहे ते हरिभक्तीपरायण विठ्ठल महाराज घाडगे.
यांच्या दोघांच्या माध्यमातून माझ्यासारख्या सामान्य कीर्तनकाराकडे ही सेवा आली. अगदी बऱ्याच दिवसाचं आमंत्रण आहे. वरुण राजानं ही गोड वातावरण केलेलं आहे. म्हणून अगदी थोड्या वेळामध्ये आपल्याला या अभंगावरती चिंतन करायचं आहे. गोड साऊंड सिस्टीम आहे. पोराला बघितल्यावर वाटलं हे काय करतंय काय नाही काय माहिती, पण आताच असं लावतंय म्हणल्या पुढे गेल्यावर कशी लावेल सिस्टीम. विठ्ठल 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 विठ्ठल